निफाडच्या आध्यात्मिक क्षेत्राचा गौरव डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांना मानद डॉक्टरेट. आध्यात्मिक, सामाजिक आणि समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांना आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले. मुंबईतील कस्तुरबा हॉल, सेनापती बापट मार्ग येथे 9 ऑगस्ट 2026 रोजी पार पडलेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सन्माननीय पुरस्कार विजेते डॉक्टर अजित बागमार यांच्या आयोजनातून हा सोहळा पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. यामध्ये डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. डॉक्टर सागर महाराज शिरसाट हे ओम चैतन्य शिव गोरक्षनाथजी महाराज पर्णकुटिया आणि श्री शाबरेश्वर महादेव देवस्थानाशी संबंधित आध्यात्मिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या माध्यमातून भक्ती, गुरुसेवा, सदाचार आणि समाज प्रबोधनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला जातो. आध्यात्मिक मार्गदर्शनासोबतच सामाजिक बांधिलकी जपत गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे सहकार्य करण्याचे कार्य सुरू आहे. समाजामध्ये सकारात्मक विचार, संस्कार आणि आध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी डॉक्टर सागर महाराज शिरसाट सातत्यानं प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक धार्मिक आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रमांना चालना मिळते आहे. यावेळी डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांना आंतरराष्ट्रीय भारत महाराष्ट्र गौरव पुरस्कार तसेच इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. मानद डॉक्टरेटसह मिळालेल्या या गौरवामुळे निफाड तालुक्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सन्मानाबद्दल आध्यात्मिक, सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांसह भक्तगण आणि नागरिकांकडून डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. समाजहित आणि आध्यात्मिक प्रबोधनाचे कार्य यापुढे अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवणार असल्याचा संकल्प डॉक्टर सागर महाराज शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार. सर्वप्रथम सर्व आयोजक आणि प्रमुख उपस्थितीत पुरस्कारार्थी सर्वांना शुभेच्छा. मुख्य म्हणजे कुठलाही पुरस्कार हा एका विशिष्ट व्यक्तीसाठी नसून तो संपूर्ण समाजाचा गौरव आहे. आणि कुठलाही आपल्या कार्याचा सन्मान करताना आपल्याला पुरस्कार जो मिळतो तो म्हणजे आपण केलेले कष्टाचं चीज आणि आपण केलेल्या समाजकार्याची एक पोचपावती. आणि लहानपणापासून आईवडिलांनी धर्म संरक्षण, रक्षणाचे कार्य, सामाजिक सेवा तसेच गुरुजनांनी जे ज्ञान प्रदान केलं तर हा पुरस्कार आपण त्यांच्या चरणी मी समर्पित करतो. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागात, विशेषतः म्हणजे पेठ आणि सुरगाणा या दुर्गम भागात आपण नाथपंथाचा विस्तार आम्ही प्रसारित केला. तसेच शिक्षणाची क्रांती घडवली. त्यानिमित्ताने हा सन्मान आम्हाला देण्यात आला. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. महाराज, नाथ संप्रदायाची शिकवण आजच्या समाजासाठी किती उपयुक्त आहे आणि तिचा मुख्य संदेश काय आहे, काय सांगा? मुख्य म्हणजे नाथ संप्रदायाची शिकवण म्हणजे नाथांनी हा समानतेचा, सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचा मार्ग नाथ महाराजांनी आपल्याला शिकवला. आणि ही परंपरा मुख्य म्हणजे भगवान शिवांपासून आलेली परंपरा आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बौद्ध गोरक्षाशी केला, गोरक्षवाला गहिनीपती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सारज उजवी. म्हणून ही भगवान शिवांपासून आलेली परंपरा, त्या नाथ परंपरेमधूनच वारकरी संप्रदायाची परंपरा ही सुरू झाली. महाराज, अध्यात्माबरोबरच समाजसेवेचे कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? म्हणजे मुख्य म्हणजे लहानपणापासूनच आमच्या घरात वारकरी संप्रदायाची धुरा आहे. आमचे आजोबा तसे आमचे वडील, तेव्हा लहानपणापासून आम्हाला आमच्या परिवारातूनच समाजसेवेची आणि परमार्थिक कार्याची आवड निर्माण झाली.